पुण्यात 800 शिक्षकांचं शिक्षण आयुक्त कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सध्या सुरू असल्याचं समजतंय। पवित्र पोर्टल मार्फत रयत शिक्षण संस्थेत निवड झालेल्या शिक्षकांना नियुक्ती देण्याची मागणी त्यांच्याकडून केली जाते। संस्था आणि न्यायालयामध्ये जाऊ शकत नाही, नियुक्ती दिली नाही तर आमरण उपोषण करू असा इशारा या सध्या आंदोलकांनी दिलेला आहे। तर या आंदोलकांशी चर्चा केली आमचे प्रतिनिधी बालाजी पोद्दार यांनी। पाहूयात। पवित्र पोर्टल मार्फत 800 शिक्षकांची रयत शिक्षण संस्थेत नियुक्ती झालेली आहे, मात्र ते पात्र असून त्यांना नियुक्तीपत्र देत नसल्याने पुण्यातल्या प्रशासकीय इमारतीसमोर हे सगळे शिक्षक जे आहेत ते बेमुदत धरणे आंदोलनासाठी बसलेले आहेत आणि त्यांच्या मागण्या ज्या आहेत त्या मान्य करण्यासाठी हे आंदोलन आहे आणि मागण्या पूर्ण होईपर्यंत आम्ही उठणार नाही अशी सगळी या आंदोलकांची मागणी आहे। आपल्यासोबत इथले हे आंदोलक आहेत, काय मागणी आहे तुमची? 25 फेब्रुवारी 2024 मध्ये आमची लिस्ट लागली, त्यामध्ये आम्ही जवळपास 645 स्टुडंट सिलेक्ट झालो आणि तेव्हापासून आम्ही आयुक्तालयाच्या कोर्टाच्या इकडे तिकडे फेऱ्या मारत आहोत, तरी पण आमची दखल कोणीही घेत नाही आहे। सर, आम्हाला जितक्या लवकर होईल तितक्या लवकर नियुक्ती पाहिजे, कारण आम्ही आयुक्तांकडे जातो तर न्यायालयीन प्रकरण म्हणून आम्हाला हुलकावून लावतात। आता दोन्ही म्हणावं लागेल सर, कारण दोन्हीकडून आम्हाला काहीच पॉझिटिव्ह रिस्पॉन्स नाही येत। आमची निवेदनं देऊन झाली पण कोणीच आमची दखल घेत नाही आतापर्यंत। त्याच्यामुळे आम्हाला एकच मागणी आहे आमची की आम्हाला लवकरात लवकर नियुक्ती द्या। जवळपास आता 14 वर्षानंतर ही सर्वात मोठी भरती झाली होती आणि भरती झाल्यानंतर जास्त किंवा हायर मार्कवाले जे शिक्षक आहेत तेच रयतला सिलेक्टेड झालेले होते। म्हणजे टॅलेंटेड सगळं शिक्षक या ठिकाणी निवड झाली असून देखील शिफारसपात्र होऊन देखील यांना 6 महिन्यापासून नियुक्तीपासून वंचित ठेवलेलं आहे। ज्यावेळी आपण संस्थेकडे जातो आम्ही सगळी लोक विनंती करतो त्यांना, त्यावेळी ते शासनाकडे बोट दाखवतात, शासनाकडे ज्यावेळी जातो तेव्हा ते संस्थेकडे बोट दाखवतात आणि जर न्यायप्रविष्टच गोष्ट होती तर मुलांना त्या ठिकाणी शिफारसपात्र करण्याचा काही हेतूच त्यांना म्हणजे लक्षात येत नाही आहे। जर सरकारने मागण्या मान्य नाही केल्या तर आमरण उपोषणाची तयारी सुद्धा या शिक्षकाने दाखवलेली आहे आणि तसं करण्याची वेळ सरकारने या शिक्षकावर आणू नये हे सगळे आपल्या अपेक्षा असणार आहेत। मात्र सरकार कसं पाहतंय हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल करंदीकरसह बालाजी पोद्दार, पुढारी न्यूज, पुणे।